Good evening, everybody. Myself G. Siddharth, and today I am going to take your class. Dear friends, as you know that every day you have the habit of listening Mr. Nyayamurthy sir. ओके. तर माझा आवाज सर्वांना येत असेल. आज आपण मेमरी टेक्निकच्या संदर्भाने तुमच्याशी हितगुज करणार आहे. इंग्रजी तुम्ही तसे शब्द पहिलीपासून पाठ करत आलेले आहात आणि पाठ करताना आपण वाचतो, 10 दिवस लक्षात ठेवतो, पुन्हा विसरतो. जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 5वी 6वीचे सुद्धा शब्द आठवत नाहीत. आणि हेच कारण आहे की आपण बरं शिकल्यानंतर सुद्धा इंग्रजी बोलता येत नाही. तर आठवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण निसर्गाने आपल्याला विसरण्याची क्षमता जास्त दिलेली आहे. जे तुम्ही 24 तासामध्ये जे वाचन करता ते दुसऱ्या दिवशी त्यातलं फक्त 10% तुमच्या लक्षात राहतं, 90% विसरत असतो. मग तीच गोष्ट तुम्हाला आठवायची असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाचन करावं लागतं. मग तेव्हा ते नॉलेज कॉम्प्लीट होत असतं. यासाठी मी बरंच काय संशोधनात्मक कार्य केलेलं आहे, ज्यामध्ये आपण हाताच्या 10 बोटावर 10,000 रचना दिलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला एक PDF सर्वांना सेंड केलेला आहे. तर तुम्हाला ज्यांना PDF रिलेशन्स म्हणजे नाते यावर आधारित आहे, ज्यांना भेटलं त्या सर्वांनी येस टाईप करा, म्हणजे आपला त्याच्यावर चर्चा करता येईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सर्वांनी येस टाईप करा, मग मला मेसेज समजून येईल, म्हणजे कुणाकुणाला ते भेटलं आहे ते लक्षात येऊन जाईल. एव्हरीवन, माझा आवाज येतो सर्वांना? येस, व्हेरी गुड. श्रावणीनं पाठवलं, संस्कृती लोणीनं येस म्हणलेलं आहे, व्हेरी गुड. हां येस, मोरे सरांनी म्हणलेलं आहे, आनंद कांबळेंनी म्हणले आहे, रीना विश्वनाथ, पल्लवी, व्हेरी गुड, छान. बऱ्याच जणांनी हे केलेलं आहे, व्हेरी गुड. इकडे पण हां, संस्कृती कहाळे, करण ढाकणे, व्हेरी गुड. येस, अलिशा डोंगरे, सभा कासिम मोमीन, व्हेरी गुड. चला, बरेच जणांची नावं आहेत. आता तुम्हाला शिकायचंय, समजून घ्यायचंय. तर सर्वांनी असं हात पुढं करा. माझे हात दिसत असतील तुम्हा सर्वांना. यात काय करायचं, पहिल्यांदा डाव्या हाताच्या पहिल्या अंगठ्याला आपण 1 म्हणूया. आपला 10 अंक पाठ करायचे आहेत. 1 म्हणजे 1, सर्वांना माहीत आहे. तर याच्यासोबत एक रायमिंग शब्द पाठ करायचा आहे तुम्हाला. 1 सन, सन म्हणजे सूर्य, SUN, सन. ओके. आता सर्वांनी बसल्या जागी मला म्हणायचं आहे 1 सन. 2 शूज, 2 शूज. 2 या ठिकाणी एक शब्द आपण पाठ करायचा आहे, शूज. शूज म्हणजे बूट. आता कुणी माणसं घालताना 2 बूट घालतात का 1 बूट घालतो? 2 घालतात, म्हणून 2 क्रमांकावर शूज दिलं. 3 ट्री, तिसरं जे आहे 3 ट्री. 3 म्हणजे 3 आणि ट्री म्हणजे झाड. तर 3 क्रमांकावर ट्री पाठ करायचे. झालं का सर्वांना पाठ? बघा. त्यानंतर आता बघा, पहिलं काय होतं, 1 सन, 2 शूज, 3 ट्री, 4 डोर. 4 डोर, DOOR, डोर म्हणजे दरवाजा. ओके. 5 वाईफ, 5 वाईफ. 5 क्रमांकावर वाईफ म्हणजे बायको, बायको पाठ करायची. 5 शब्द पाठ झाले का? बघा. 1 सन, 2 शूज, 3 ट्री, 4 डोर, 5 वाईफ. त्यानंतर 6 विक्स. दुसऱ्या हातावर आहे. आता हे 5 झाले दुसऱ्या हातावर. 6 आणि विक्स. विक्स म्हणजे डोक्याला वगैरे लावतो ते विक्स. यावर पाठ करायचं. ती बॉटल लक्षात ठेवायची. 7 हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग. 7 आणि हेवन रायमिंग आहे बघा. 7 हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग. गाढवाचं लग्न पाहिलं असेल, मकरंद अनासपुरेचं. तो कसं स्वर्गात जातो रंबा रंबा म्हणत, म्हणून हेवन स्वर्ग. 8 प्लेट, जेवायची प्लेट. 8 आणि प्लेट. 9 वाईन. 9 आणि वाईन. वाईन म्हणजे दारू. आणि 10 हेन.
10 हेन 10 आणि हेन म्हणजे कोंबडी. बघा 10 शब्द झाले. एक वेळ सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे. 1 सन, 2 शूज, 3 ट्री, 4 डोर, 5 वाईफ, 6 विक्स, 7 हेवन, 8 प्लेट, 9 वाईन आणि 10 हेन. लक्षात आलं सर्वांना? येस. आता काय करायचंय हे सर्वांनी समजून घ्यायचं. आता यावर आधारित आपल्याला दुसरे 10 शब्द पाठ करायचे आहेत. यासाठी सर्वांनी आपल्या ग्रुपवर क्रमांकासहित टाईप करा. 1 वर सन लिहा, SUN सन. आपल्या ग्रुपवर या सर्वांनी व्हॉट्सअपच्या आले का सर्वजण बघा. येस, लिहा. पहिलं 1 म्हणजे एक क्रमांक टाका आणि त्याच्या पुढे सन लिहा, SUN सन. ओके. 2 क्रमांक टाका, शूज लिहा, SHOES शूज. टाईप करा सर्वांनी. 3 क्रमांक टाका, ट्री लिहा, TRW ट्री. व्हेरी गुड. येस येस. त्यानंतर 4 क्रमांक टाका, डोर लिहा, DOOR डोर. 5 क्रमांक टाका, 5 वर लिहा वाईफ, WIFE वाईफ. 6 क्रमांक टाका, विक्स लिहा, VICKS विक्स. 7 क्रमांक वर लिहा 7 हेवन, HEAVEN हेवन. ओके. येस. त्यानंतर 8 क्रमांक टाका, 8 प्लेट, PLAT प्लेट. ओके, PLAT प्लेट. 9 क्रमांक टाका, वाईन, WINE वाईन. आणि 10 क्रमांक लिहून त्यावर HEN हेन. बघा असं सर्वांनी सेंड करा. एकच लिहिलं बघा आनंद कांबळे यांनी. त्यांनी पूर्ण लिहायचे. 1 सन, 2 शूज, 3 ट्री, 4 डोर, 5 वाईफ, 6 विक्स, 7 हेवन, 8 प्लेट. ओके. येस. 9 वाईन, 10 हेन. व्हेरी गुड. मल्लूराजे वेलकम. व्हेरी गुड. आणि एक्सलेंट स्टुडंट, रेग्युलर स्टुडंट्स. ओके गुड. आता तुम्हाला हे 10 शब्द पाठ झाले का बघा. मग मी आता तुम्हाला समजा विचारलं बा डोर हा शब्द किती क्रमांकावर आहे, तर तुम्ही सहज सांगू शकता ते 4 वर आहे म्हणून. ओके. मी जर सांगितलं बा हेवन हा शब्द किती क्रमांकावर आहे, मग तुम्हाला आठवलं 7 वर आहे. सन कितीवर आहे, 1 वर आहे. शूज किती क्रमांकावर आहे, 2 वर आहे. हेन कितीवर आहे, 10 वर आहे. आता तुम्ही उलट पण सांगू शकता बघा. 10 क्रमांकावर काय आहे, हेन आहे. 9 वर वाईन आहे. 8 वर प्लेट आहे. 7 वर हेवन आहे. 6 वर विक्स आहे. 5 वर वाईफ आहे. 4 वर डोर आहे. 3 वर ट्री आहे. आणि 2 वर शूज आहे. आणि 1 वर सन आहे. म्हणजे उलट पण सांगता येत आहे तुम्हाला. जर तुम्ही समजा अंक न सांगता सुद्धा तुम्ही शब्द सरळ सांगू शकता. आता पहिलं सन, नंतर शूज, त्यानंतर मग ट्री, डोर, वाईफ, विक्स, हेवन, प्लेट. ओके. त्याच्यानंतर मग वाईन आणि हेन. याचा अर्थ काय की तुम्हाला मनातल्या मनामध्ये अंक माहीत आहेत, त्यावर कोणता शब्द आहे ती माहीत आहे. हे परमनंट गोष्टी आहेत. आता हे तुम्हाला शब्दपाठ करण्यासाठी एक पद्धत मी शिकवत आहे. ह्या पद्धतीला सर्व जगाने मान्य केलेलं आहे. बट ॲक्च्युली देर आर व्हेरी फ्यू, मीन्स 1% ऑफ द पीपल ऑफ द वर्ल्ड दे आर नोईंग दिस थिंग्स. ॲक्च्युली नो वन नो देअर. इट इज कॉल्ड द डिजिट कॉन्सनंट मेमरी टेक्निक्स. आता मी यावर आधारित तुम्हाला दुसरे 10 शब्द पाठ करून घेणार आहे. असे अनेक 10 शब्द तुम्हाला पाठ करता येतील. दररोजचे जर 10 शब्द जरी पाठांतर केलात तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 300 शब्द पाठ होतात.
आणि एका वर्षामध्ये 3650 शब्द तुम्हाला पाठ होतात. मग 3000, तर जनरली भाषा तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, ज्या विद्यार्थ्याला इफ दे नो ओनली 2000 वर्ड्स देअर, सो दे आर एबल टू टॉक इन इंग्लिश, they will get the means very confidence there. Yes, so always I have been telling one quotation that be a diamond which is rare and costly, be a diamond which is rare and costly, don't be a stone which is found everywhere. म्हणजे डायमंड बना जे महाग आहे आणि दुर्मिळ आहे, दगड बनू नका जी कुठेही रस्त्यावर सापडतात. त्यांच्यापैकी आपल्याला व्हायचं नाही. मग त्यांच्यापेक्षा जेव्हा वेगळं तुम्हाला व्यक्तिमत्व तयार करायचं असेल तर तुम्हाला वेगळं शिकावं लागणार आहे. जसं दुसरी मुलं अभ्यास करतात तसंच तुम्ही जर केलात तर ते जिथं आहे ते तिथं तुम्ही राहू शकता. आता आपल्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातून मुलं आहेत. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही फक्त 4-5 मुलं किंवा 1-2 विद्यार्थी असाल जे माझा स्पोकन इंग्लिशचा क्लास करता. मग त्यांनी हे करतच नाही तर त्यांच्यापेक्षा निश्चितच तुम्ही वेगळे राहणार ना. मग यासाठी म्हणून सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आणि हे अगदी तुम्ही 1-1.5 वर्ष माझ्या सान्निध्यात कसे राहाल. मी नेहमीच सांगतो, तुमच्या आई वडिलांसोबत हा क्लासला बसत चला. आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत, आईवडील पण घरी आलेले असतात 8 वाजता आणि त्यांनाही वाटतं आपलं लेकरू क्लास करत आहे, बघत आहे, सर सांगत आहे, दररोज सर मोटिवेशनल गोष्टी एखादी सांगतात, मी पण सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, घरचं वातावरण तयार करायचं आहे. ॲज यू नो दॅट हू आर द मीन्स सुपर क्लास 1, दे आर ऑलवेज स्पीक इन इंग्लिश ओनली ॲट देअर होम. They are using only Hindi and English languages there, but we are not able to. Why? Because our mother, our father, our relatives, our all means brothers, sisters, they are not speaking English, so we have to start that. Okay, you know, they are speaking with their dogs also in English. श्रीमंत माणसं त्यांच्या कुत्र्यासोबत सुद्धा इंग्रजी बोलतात. कम ऑन रॉकी, सीट हिअर, सेक हँड मी, वेर आर यू गोईंग. मग आपण काय करायचं, आपल्याकडं गाय असेल तर गायीला बोलायचं, म्हैस असेल तर म्हशीला बोलायचं, कुत्रं असेल तर आपलं कुठेही इकडे तिकडे फिरणार त्याला इंग्रजीतून बोलत राहायचं. ओके, दे कांट रिस्पॉन्स बट यू मे एन्जॉय इट. ओके, चालत राहतं. कारण का काही वेळेस तुम्हाला वेळही म्हणतील माणसं, पण हा जगाचा इतिहास आहे. शहाणेच राहिले, वेडे जग जिंकले. म्हणजे ज्या ज्या माणसांनी शहाणं स्वतःला समजून घेतलं ते तिथेच राहिले आहेत, आणि जे वेडे म्हणून स्वतःला म्हणले त्यांनी अख्ख्या जगावर राज्य केलेलं आहे. येस, म्हणून आपण आता पद्धत मी सांगणार आहे, एवढी खूप सुंदर पद्धत आहे की आज तुम्हाला 100 प्रश्न पाठांतर होतील. 100 प्रश्न. ओके, बघा आता मग पाठ करू आपण पहिल्यांदा. आता तुम्हाला जे मी PDF पाठवलेला आहे त्या PDF मध्ये रिलेशन आहेत. पहिलं 10 रिलेशन पाठांतर करू. आता रिलेशन पाठांतर करताना काय करायचंय तुम्ही समजून घ्या. आता 1 क्रमांकावरचं रिलेशन आहे ग्रँडफादर. बघा, 1 म्हणजे सन, आणि सन म्हणजे काय. आता या ठिकाणी तिथे एक शब्द पाठ करायचा ग्रँडफादर. तर कल्पना अशी तयार करायची की जेणेकरून ती तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. तुम्हाला सर्वांनाच कार्टून आवडत असेल, कार्टून पाहिलं असेल. कार्टूनमध्ये काय असतं, हत्ती जो आहे ना तो छोटा देतो, उंदीर मोठा देतो, त्याची शेपटी इथून अडकते ते दुसऱ्या बिल्डिंगपर्यंत लांब जाते, पुन्हा एखादं कोणी ते ओढतं ते लगेच पळून येतं. चिंगम पाहिलं असेल, सिंगमच्या ऐवजी चिंगम, मग तो गाडीत जातो, चपटा होतो, त्याच्यावर कार निघून जाते, पुन्हा उडतो, पुन्हा मागे लागतो. हे जे काय घडतं, किंवा छोटा भीम पाहिला असेल लड्डू खाताना वगैरे वगैरे वगैरे. हे का आपल्याला आवडतं, कारण काय, इट इज द इंटरेस्टिंग. आपला सर्वांना चित्रपट आवडत असतो. ओके, लक्षात आलं. तुम्हाला सैराट चित्रपट पाहिलात, सैराट चित्रपटामध्ये ती आरची त्या विहिरीमध्ये उडी मारते आहे की नाही. ते उडी मारायला जाताना मग बाजूला तो आपलं लंगडं साबण लावून घेत असतं. यस, मध्ये उडी मारले की मग ती पोरगमध्ये असतं, त्याची चड्डी फाटलेली असते. म्हणजे हे मी एवढं बारकाईने का सांगतो, तर ते नागराज मंजुळे जे डायरेक्टर आहे ते जाणून बुजून त्याची चड्डी तेवढीच फाटलेली आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतं म्हणजे हे व्हायला म्हणून, पण आजूबाजूला अगदी 100-150 म्हणजे ते कलाकार असतात, बाकीचे त्यांना गायडन्स करणारे असतात, पण आपल्याला तेवढंच दाखवतात. आपला पण चित्रपट आहे, इंग्लिश लँग्वेज लई भारी, आजूबाजूला भरपूर कलाकार असतात पण आपणच फक्त दिसत असतो. तर लाईकवाईज मग एखादी कल्पना केल्याशिवाय ते चित्र तयार होत नाही. म्हणजे सैराट चित्रपट हा पहिल्यांदा लिखित रूपात होता,
त्यातली पात्र होती परशा, आर्ची, ओके, सल्या, त्याच्यानंतर मग तुमचा तो लंगडा प्रतीक. येस, अशा पद्धतीने त्यांची पात्र, मग त्यांचा रोल काय, मग ती शब्दात लिहून काढलं. मग ते हे करायचं. मग आरची त्या विहिरीवर आले की तो लंगडं पळत जातो. मग त्या परशाला ओरडतो. त्या मग नदीमध्ये ते माशा पकडतो बापासोबत, तर मग यांना आवाज देतो वगैरे वगैरे. हे मी तुम्हाला सर्व काय सांगू लागलं हे शब्दात होतं, पण त्याला त्यांनी कृतीत आणलेलं आहे. मग तुम्हाला तसं करण्यासाठी चित्र तयार करायचे आहे. तर मग आपण काय करायचं बघा, समजून घ्या. ओके, आता आपण ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कसं समजून घ्यायचं बघा. वन सन, इथं तुम्हाला पाठ करायचा आहे ग्रँडफादर. काय पाठ करायचं आहे? ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे काय? आजोबा. तर असं एखादं चित्र तयार करा की आजोबा हा सन सारख्या, म्हणजे सूर्या जे एखादं बेडशीट आहे, बेडशीटवर जसं सूर्य असतो, सूर्याचं चित्र त्याच्यावर झोपत असतो. पांघरून घ्यायचं, त्याचं जे पांघरण आहे त्यावर सूर्याचे चित्र असतात. त्याचा ड्रेस पण सूर्याचाच असतो. तो धोती घालतो त्यावर सूर्याचे चित्र असतात. म्हणजे तुम्हाला सण आठवलं पाहिजे. मग सण या क्रमांकावर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? ग्रँडफादर आठवलं पाहिजे. कारण का सण म्हणजे सूर्याचं चित्र कोणाच्या याच्यावर आहे? ग्रँडफादरच्या ड्रेसवर आहे, ग्रँडफादरच्या धोतीवर आहे, ग्रँडफादरच्या बेडवर आहे, ग्रँडफादरच्या सर्व घरावर आहे, हे आठवलं पाहिजे. येस, हे चित्र असं इमॅजिन करा, तुम्हाला शब्द पाठवून जाईल. आता दुसरा टू शूज. शूज, आता हे शूजवर एक वाक्य तुम्हाला नातं पाठ करायचं आहे. ते आहे ग्रँड अंकल. पहिलं ग्रँडफादर, दुसरं ग्रँड अंकल. आता ग्रँड अंकल म्हणजे काय? आजोबाचा भाऊ. ग्रँड अंकल आजोबाचा भाऊ. ओके, आजाला एक भाऊ होता, मग तो आजोबाचा भाऊ, याला ग्रँड अंकल म्हणतो. हे काय करायचं? शूज. तर आजोबाचा भाऊ काय करतो? शूज घालतो. आता शूज घालणं हे काही नवीन गोष्ट नाही. त्याला असं एक इमॅजिनेशन तयार करायचे, अशी काही एखादी कल्पना तयार करायची की ती आपण आयुष्यात विसरणार नाही. मग तुमच्या ग्रँड म्हणजे आजोबाचा भाऊ शूज घालतो, तो कुठपर्यंत घालतो? कमरापर्यंत घालतो. गुडघ्यापासून म्हणजे पायापासून तर कमरापर्यंत. तो पॅन्ट घालतच नाही, तो शूजच घालतो. असंच कल्पना करा, म्हणजे तुम्हाला आठवायला लागेल. हे कुणाचा भाऊ घालतो? ग्रँड फादरचा. त्याला म्हणतो आपण ग्रँड अंकल. ते टू शूजवर आहे. येस. आता त्याच्यानंतर तिसऱ्या शब्दावर आपण एक नातं पाठ करायचे, फादर. फादर म्हणजे वडील. आणि थ्री म्हणजे काय हो? आपण आता कल्पना करून एक रायमिंग वर्ड्स पाठ केलं. ट्री. ट्री म्हणजे झाड. मग आता असं पाठ करायचं, हे असं एखादं चित्र तयार करायचं की आपला बाप दररोज झाडावर जाऊन झोपतो, त्याच्यावरच पलंग आहे. ट्री आहे की नाही? ट्री आणि फादर आहे इथं शब्द, झाडावर झोपतो पलंग. मग असे शिड्या लावलेल्या आहेत, संध्याकाळी जाऊन ते वरच झोपतात झाडावर. बाजूला पोपट वगैरे बाकीचे पक्षी, चिमण्या वगैरे येऊन बसतात. असं कल्पना करायचं, म्हणजे तुम्हाला पाठ होऊन जातं. ओके, त्यानंतर आता चौथं, फोर डोर. आता डोरवर एक शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे, अंकल. काय पाठ करायचं? अंकल. अंकल म्हणजे काका. आता काकाची एक सवय आहे, ते दरवाजातच आंघोळ करतात, बाथरूममध्ये जातच नाही. दरवाजात बसतात, बकेटातलं पाणी घेतात, मग अर्ध पाणी घरात येतं, बाहेर जातं, अशा बद्दल अंकल. मग तिथं शब्द पाठ करायचे, डोर, अंकल. फोर डोर. डोर कशासाठी प्रसिद्ध आहे? काका त्या दरवाजात आंघोळ करतो म्हणून, अंकल. ओके, येस. त्यानंतर आता फाईव्ह, वाईफ. आता इथं शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे, फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे सासरा. आता कुणाची बायको तिच्या सासऱ्याला महत्त्व देत नाही, आपल्या सासऱ्याला, म्हणजे माझ्या, समजा आता माझी बायको माझ्या सासऱ्याला महत्त्व देते. ओके, जास्त म्हणजे तिच्या वडिलांना जास्त महत्त्व देते. ओके, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. माझ्या सासऱ्याला म्हणजे तिचा वडील. फाईव्ह, वाईफ ही आपल्या वडिलांना जास्त मान देत असते, हे लक्षात ठेवायचं. मग त्यांनी आणलं की चांगलं काही खायला करणे, त्यांनाच हे करणे, लवकर चाय देणे, काळजी घेणे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. 5 शब्द पाठ झाले का बघा. वन सन, इथं काय शब्द होता? ग्रँडफादर. टू शूज, ग्रँड अंकल. ट्री, कल्पना करा, बाप कुठं जाऊन झोपायचा? झाडावर, फादर. फोर डोर, दरवाजात कोण आंघोळ करायचं? अंकल. फाईव्ह, वाईफ, बायको कुणाला चाहायची? फादर इन लॉ. राईट. ओके, आता पुढचे बघूया. अजून 5 आहे. 6 विक्स. आता विक्स इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मॅटर्नल अंकल.
मॅटर्नल अंकल म्हणजे आईच्या भावाला मॅटर्नल अंकल म्हणतात, मामा, आईचा भाऊ. ओके, येस, मॅटर्नल अंकल. मग मामा नेहमी विक्सच वापरतो, कारण का सर्दी होत असते त्याला, विक्स. हां, ओके, येस, लक्षात ठेवा. सेमडा मामा असं म्हणा, काही म्हणा, म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला. मामा पुढे जाऊन म्हणायचं नाही बरं का. हां, फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे. येस. मग काय झालं, 6 वीक्स मॅटर्नल अंकल. 7 हेवन. हेवन म्हणजे काय, स्वर्ग. आता इथं तुम्हाला शब्दात लक्षात ठेवायचं आहे. हां, ओके. फादर इन, इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ब्रदर इन लॉ. काय लक्षात ठेवायचं, ब्रदर इन लॉ हेवनवर, स्वर्गामध्ये ब्रदर इन लॉ म्हणजे भाऊजी. शेव हां, स्वर्गात रंबा असते, परी असते, तुम्हाला माहीत आहे. गाढवाचं लग्न पाहिलं तुम्ही, मकरानासपुरी रंबा रंबा म्हणतोय. तसं स्वर्गात ती रंबा काय म्हणते, या भाऊजी गाणं म्हणू लागले. भाऊजीला शब्द इंग्रजीतून आहे फादर इन लॉ. काय शब्द आहे, फादर इन लॉ. या भाऊजी कोण म्हणू लागली, रंबा. रंबा कुठे राहते, स्वर्गात. म्हणून 7 हेवन हे पाठ करायचंय. आता 8 प्लेट. 8 प्लेट. प्लेट, प्लेट म्हणजे जेवायची प्लेट. ओके, हां. आणि इथं तुम्हाला एक नातं पाठ करायचं आहे. प्लेट म्हणजे काय, इथं पाठ करायचं आहे तुम्हाला, सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे जावई. सन इन लॉ म्हणजे काय, जावई. तर जावयाला भिकाऱ्यासारखं उगं मागत राहतो, मला गाडी द्या, मला सायकल द्या, मला रेडिओ द्या, मला घडी द्या. हां, उगं भिकारी, प्लेट घेऊन फिरतात ना भिकारी, तसं इथं जावई लक्षात ठेवायचं. हां, ओके, हां. त्याच्यानंतर 9 वाईन. वाईन म्हणजे काय, दारू. ओके, इथं तुम्हाला पाठ करायचे निफ्यू. निफ्यू म्हणजे भाचा. भाच्याला म्हणू लागला मामा, काय म्हणतोय, निफ्यू. नाही पिऊ दारू, वाईन. निफ्यू, नाही पिऊ काय, वाईन. वाईन म्हणजे दारू, दारू पिऊ नकोस. निफ्यू, त्याला शब्द आहे निफ्यू. ओके. आता 10 हेन. हेन म्हणजे काय, कोंबडी. आणि इथं तुम्हाला शब्द पाठ करायचा आहे ग्रँडसन. ग्रँडसन, नातू. नातवानं काय केलं, ग्रँडसननं ग्रँड पार्टी दिली तुम्हाला कोंबड्यांची. 10 कोंबडे कापल्या तुमच्यासाठी. मग भाकर खायचीच नाही, कल्पना करायचं, पाठ होऊन जातं. आता तुम्हाला 10 नाते पाठ झाले बघा. मी एक वेळेस रिव्हिजन करतो, नंतर आपण सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाईप करूया. हां, मग त्याच्यावर आपण प्रश्न पण तयार करू, आणि त्या प्रश्नावरून उत्तरं कसं देता येईल एकमेकाला, चर्चा कसं करता येईल. मग यातून तुम्हाला भरपूर प्रश्न पण तयार करता येतील. पहिलं आता एक वेळेस सर्वांनी समजून घ्या. आपण पहिले रायमिंग वर्ड्स कसं पाठ करत बघा. 1 सन, यावर काय शब्द होता आता, ग्रँडफादर. आठवलं तुम्हाला चित्र. 2 शूज, ग्रँड अंकल. 3 ट्री. ट्रीवर काय होतं मग, फादर. 4 डोर. ओके, येस, डोर, दरवाज्यात कोण आंघोळ करायचं, अंकल. 5 वाईफ, बायको कुणाला चाहते, फादर इन लॉ, सासरा. 6 विक्स. विक्स कोण वापरतं जास्त, मॅटर्नल अंकल, मामा, आईचा भाऊ. 7 हेवन. हेवन, 7 हेवन. कोण आहे हेवनमध्ये, रंबा. काय म्हणाली, या भाऊजी, ब्रदर इन लॉ. काय आहे, ब्रदर इन लॉ. त्यानंतर 8 प्लेट. प्लेट घेऊन कोण यायलंय, जावई यायलाय, सन इन लॉ, भिकाऱ्यासारखं, प्लेट. हां. 9 वाईन. वाईन कोण प्यायलंय, पुतण्या. नाही पिऊ, त्याला शब्द आहे इंग्रजीतून निफ्यू. ओके. आणि 10 हेन. हेन, 10 हेन म्हणजे 10 कोंबड्यांची ग्रँडसननं ग्रँड पार्टी दिली. ग्रँडसन म्हणजे नातू, ग्रँडसन म्हणजे नातू. आता हे सर्वांना पाठांतर झाली का, तर जर झाली असतील तर तुम्ही काय करायचंय, 1 मनातल्या मनात 1 लिहायचं, मनातल्या मनात सन म्हणायचं, पुढे त्याचा क्रमांक लिहा, कुठलं रिलेशन आहे ते रिलेशन लिहायचं. 1 वर काय आहे, ग्रँड फादर. 2 वर 2 शूज. शूज कोण आलं, मला त्या मनात विचार करायचा, ग्रँड अंकल. 3 ट्री. ट्रीवर काय आहे, फादर. 4 डोर. डोरवर काय केलं, अंकल. ओके. 5 वाईफ, फादर इन लॉ. 6 विक्स, मॅटर्नल अंकल. 7 हेवन, मग हेवन स्वर्गात कोण, ब्रदर इन लॉ. 8 प्लेट. प्लेट घेऊन कोण आणलं, सन इन लॉ. आणि मग 9 वाईन. वाईनवर कोण आहे, ओके, वाईन कोण पितोय, निफ्यू. आणि 10 हेन, ग्रँडसननं 10 कोंबड्याची पार्टी दिली. मग तुम्हाला मी फक्त आता मधलं सन न म्हणता 1 वर तुम्हाला असे रिलेशन लिहिता येतील का, व्हॉट्सअपवर लिहून दाखवा सर्वांनी. ओके, येस, चला असं लिहून दाखवा सर्वांनी.
ओके, मग आता 1 वर काय आहे? ग्रँडफादर. लिहून दाखवा सर्वांनी फास्ट. कोण सर्वात लवकर लिहितं बघूया. ग्रँडफादर, राईट. त्यानंतर 2 वर काय आहे? ग्रँड अंकल. असे 10 लिहून दाखवा. येस, GRAND, ग्रँड अंकल. UNCLE, अंकल. ओके, येस. त्यानंतर 3 वर काय आहे? फादर, FATHER, फादर. व्हेरी गुड. त्यानंतर 4 वर काय आहे? अंकल, UNCLE, अंकल. ओके. त्यानंतर 5 वर काय आहे? 5 वर आहे येस, फादर इन लॉ. बघा, सासऱ्याला आपण फादर इन लॉ. व्हेरी गुड. त्यानंतर येस, 6 वर काय आहे? 6 वर मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकल, UNCLE, मॅटर्नल अंकल. 7 वर काय आहे? ब्रदर इन लॉ, या भाऊजी. BROTHER, ब्रदर इन लॉ. 8 वर काय आहे? सन इन लॉ, भिकाऱ्यासारखं जावई येतो. सन इन लॉ. ओके, येस. त्यानंतर 9 वर काय आहे? 9 वाय निफ्यू, NEPHEW, निफ्यू. शब्द वर पण दिले आहेत आपण, निफ्यू. आणि मग त्याच्यानंतर 10 वर काय आहे? 10 वर आहे ग्रँडसन, नातू. ग्रँड पार्टी दिला. ग्रँडसन. बघा, सर्वांनी लिहिलं का हो? लिहिलं तर सेंड करा. व्हेरी गुड. असं लिहिलं? येस, शाबाश. अरे वा, फासगे सर. वेलकम सर, वेलकम. मुलं छान करत आहेस. व्हेरी गुड. मोहिते, मल्लूराजे. आता आपल्याला काय करायचं समजून घ्या. मी जे तुम्हाला PDF पाठवलं ना, आता PDF मध्ये खाली प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही आता तुमच्या मुलांना, आता जर पालक सोबत बसला तर खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. तुम्हाला इंग्रजी बोलायला सुरुवात करायला काही हरकत नाही. त्याच्या खाली प्रश्न दिले बघा. आता तुम्ही काय करू शकता? व्हॉट इज युअर फादर नेम म्हणलं आहे ना. मग आता प्रश्न सर्वांनी टाईप करा बरं. पहिल्या नात्याला प्रश्न विचारायचं. पहिलं नातं काय आहे? ओके, आता पहिलं नातं काय आपलं? ग्रँड फादर आहे. मग तुम्ही विचारू शकता की नाही, व्हॉट इज युअर ग्रँड फादर नेम? त्याचं उत्तर पण द्यायचं आपण. कारण प्रत्येकाच्या आजोबाचं नाव वेगळं असतं, है की नाही. येस, तुमच्या आजोबाचं नाव वेगळं आहे, माझ्या आजोबाचं नाव वेगळं आहे, आणि आपल्याकडे आता बरेच विद्यार्थी, त्या सर्वांच्या आजोबाचं नाव वेगळं आहे. तुम्हाला उत्तर पण देता येतं. मग आता पहिला प्रश्न कसा होतो? व्हॉट इज युअर ग्रँड फादर नेम? उत्तर, माय ग्रँड फादर नेम इज. आता माझ्या आजोबाचं नाव आहे पोचिरा. ओके, येस. त्यानंतर व्हॉट इज युअर, खाली प्रश्न दिलेत, मी तुम्हाला प्रश्न पण पाठवले PDFला. तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे आणि मग हे संभाषण करायचं. याच्यावर व्हिडिओ बनवायचा. 10 प्रश्न. दुसरा प्रश्न काय? व्हॉट इज युअर फादर? आता आजोबाला विचारू लागले तुम्ही, तुमच्या बापाचं नाव काय? व्हॉट इज युअर फादर? ओके, सॉरी, तुमचा बाप काय करतो? मग तो फार्मर आहे. व्हॉट इज, जेव्हा वाटणं प्रश्न विचारता तेव्हा त्याचं प्रोफेशन सांगायचं, व्यवसाय सांगायचं. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाता, इथंच मग प्रॉब्लेम येतात मुलं. ओके, MBA केलेली भरपूर 100%पैकी म्हणजे अगदी 96%पर्यंतच्या मुलांना इंग्रजी इंटरव्ह्यू फेस करता येत नाही. व्हॉट इज युअर फादर म्हणले की प्रोफेशन सांगायचं. मग तो म्हणतो आता आजोबांना तुम्हाला उत्तर द्यायला आहे, किंवा तुमच्या मित्राला उत्तर द्यायला आहे. माय फादर इज, ओके, माय फादर इज वर्कर, कामगार आहे. येस, फार्मर, शेतकरी आहे. येस, ओके. फार्मर मुरवाडना गेलं तर फील्ड ऑफिसर म्हणायचं, शेतातला अधिकारी आहे. त्याच मालकीचं शेत आहे ना, फील्ड ऑफिसर म्हणायचं. पुढं आहे व्हॉट इज युअर, हु इज युअर फादर? मग फादरचं नाव सांगायचं. आता माझ्या वडिलाचं नाव आहे साहेबू. साहेबू इज माय फादर. ओके, येस. वेर इज युअर फादर? तुमचे पप्पा कोठे आहेत? आता माय फादर इज इन नांदेड. आता तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहा किंवा मुंबईचं लिहा, कुठे जिथं असेल तिथे. माय फादर इज इन नांदेड, परभणी, मुंबई, दिल्ली, आहे की नाही. मग रायपूर,
असे वेगवेगळे नावं का पाठ करायचे? कारण का दिल्ली ही भारताची राजधानी, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. ओके, येस. मग अशा पद्धतीने तुम्हाला राजधान्या पण पाठ करता येतात, म्हणजे जीकेचा प्रश्न एक तयार होऊन जातो. मग आम्ही तसं करून घ्यायचो विद्यार्थ्यांची तयारी. म्हणजे इंग्रजी शिकता शिकता त्याला आता जसं हैदराबाद आहे तेलंगणाची राजधानी आहे. ओके, येस. या पद्धतीने आपण हे करता येईल. हां, येस. पुढे, हाऊ इज युअर फादर? तुमचे पप्पा कसे आहेत? माय फादर इज फाईन. तुमचं आता आता तुम्हाला म्हणायचं आहे तुमचे पप्पा झालं, तुमचे आजोबाचे भाऊ कसे आहेत? हाऊ इज युअर मॅटर्नल अंकल? ओके. तुमचा मेहुणा कसा आहे? हाऊ इज युअर ब्रदर इन लॉ? तुमचा जावई कसा आहे? हाऊ इज युअर सन इन लॉ? तुमचा नातू कसा आहे? हाऊ इज युअर ग्रँडसन? ओके, येस. तुमचा सासरा कसा आहे? हाऊ इज युअर फादर इन लॉ? बघा, तुम्ही एक प्रश्न पाठ केला तर तुम्हाला 10 प्रश्न जमत आहे. लक्षात आलं सर्वांना? वेगवेगळ्या नात्यांना तुम्ही विचारू शकता. मग यावर आता 10 प्रश्न जर विचारला 10 नात्यावर तर 100 प्रश्न तयार व्हायलेत. आणि 100 प्रश्नांचा तुम्ही तुमच्या मुलांसोबत, तुमच्या भावांसोबत, तुमच्या बहिणींसोबत चर्चा करू लागलात. कारण का तुम्हाला पाठ करायची काय गरज आहे का? आपण ते बोटावर पाठ केलेलं आहे. लक्षात आलं सर्वांना? आता पुढे, विथ हुम इज युअर फादर? तुमचे वडील कोणासोबत आहेत? आता तुम्हाला ग्रँडफादरवरच विचारायचे. विथ हुम इज युअर ग्रँडफादर? तुमचे आजोबा कोणासोबत आहेत? मग माय ग्रँडफादर इज विथ ग्रँडमदर? माझे आजोबा आजीसोबत आहेत इन विलेज, गावामध्ये. येस, लाईकवाईज. त्यानंतर पुढे, हाऊ लॉंग इज युअर फादर? आता तुम्हाला म्हणजे किती वेळ आहेत गावात? 1 तास, 2 तास, 2 दिवस, कधी कधी जात असतात तिकडे तिकडे फेरफटका. याला शब्द आहे हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे किती काळ. येस. त्यानंतर, फॉर व्हॉट इज युअर फादर? तुमचे बाबा कशासाठी आहेत तिथं? काम करण्यासाठी. माय फादर इज इन विलेज टू वर्क. माय ग्रँडफादर इज इन विलेज टू सिंग. गायक आहेत, गाण्यासाठी. माय ग्रँडफादर इज इन विलेज टू प्ले तबला. हां, मृदंग. माझे आजोबा मग भजन म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही मृदंग वाजवतात, तबला वाजवतात. काही विषय घ्या, तुम्हाला प्रश्न निर्माण झाल्याशिवाय उत्तर देता येत नाही. मग प्रॉब्लेम असा आहे, आपलं माइंड म्हणजे पाण्याची टाकी आहे, आणि पाणी जर डोक्यात असेल तरच हे तुट्टी आहे. तोंड म्हणजे जर पाणी असेल तरच तोंडातून येतं, म्हणजे बाहेर पडतं. तसंच आहे, या नळातून बाहेर येतं. आता आपली अडचण अशी आहे की आपण लगेच का बोलू शकत नाही? कारण का तुमच्या डोक्यामध्ये शब्दच नव्हते. आता मी तुम्हाला 10 शब्द दिलो आणि 10 शब्दावर 10 प्रश्न पाठ करायचे. आपण 10 प्रश्न पाठांतर केलात की तुम्हाला काय होईल माहिती आहे का? की 100 प्रश्न विचारता येतात एखाद्या व्यक्तीला. तर तुम्ही तुमच्या भावाला, बहिणीला, कोणी भेटायला गेला आपला आपणच विचारायचं आहे. ह्याला सेल्फ टॉक म्हणतो. स्वतःची तयारी स्वतःच करायची, बडबडायची. यातून एक दिवस तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. म्हणून आपण अगदी वेगळं बनायचं असेल तर मेहनत करावीच लागणार आहे. जो 15 सेकंद मायक्रो सेकंदमध्ये जगातून पहिला येत असतो ऑलिम्पिकमधला रनर, 15 सेकंदातच येतो. त्याच्यात आणि याच्यात हाच फरक असतो. तो जगातून पहिला येतो, तो गेल्या 15 वर्षापासून सराव करत असतो. मग मी 20-25 वर्ष यावर विचार केला, आणि तेव्हा तुम्हाला आता लगेच 100 शब्द प्रश्न विचारता येतील. ना ते 10 पाठांतर झाले आहेत, न बघता तुम्ही बोटावर सांगू शकता. ओके, तर तो सराव करून घेणं, मग तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. फक्त क्लास अटेंड केलात म्हणजे यशस्वी झाला नाही, तर क्लाससोबत तुम्हाला बाकीची तयारी करणं पण महत्त्वाचे आहे. तुमच्या आईवडिलांना अपेक्षित हेच आहे. ओके, आणि हे सातत्य तुम्ही अगदी, मी काय सांगतोय की तुम्ही अनेक पिढ्यांसाठी इंग्रजी शिकत आहात. यू आर नॉट लर्निंग इंग्लिश ओनली फॉर 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, 1 इयर, 2 इयर. यू आर लर्निंग इंग्लिश फॉर लॉंग लाईफ. सातत्यानं आपल्या पिढ्यानपिढ्यामध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजेत सर्वांना, आणि तुम्ही जगभर तुमचे मित्र बनवले पाहिजेत. यासाठी म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत. तुम्ही असं समजू नका की आता झालं काय, 3 महिने झाले क्लास सुटला, असं नाही. मग तर काही उपयोग होत नाही. आपल्याकडे MSc केले आहेत, BSc केले आहेत, संस्कृतमध्ये PhD केली आहे मॅडम माझ्याकडे आहेत. त्यांना विचारलं, बघ तुम्ही एवढं शिकून नोकरी का नाही, काय करावं सर? म्हणून इकडे नोकऱ्या नाहीत, मला बाहेर राज्यात शिकवायचं आहे, पण तिथे इंग्रजी येत नाही. तिथे संस्कृत शिकवताना इंग्रजीतून शिकवावं लागेल, इतिहास भूगोल शिकवताना इंग्रजीतून शिकावं लागेल. नेट केलं तुम्हाला भारतात कुठेही नोकरी मिळते, पण इतिहास शिकवा किंवा जॉग्राफी शिकवा, इकॉनॉमी शिकवा, ती इंग्रजीतून शिकवावं लागतं. मग ह्या अडचणी येत आहेत. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी, जे लहान मुलं आहेत, थोडं कंटाळा वाटेल, बोर वाटेल, जगाची तेवढी माहिती नाही तुम्हाला. ओके, आणि आता पहिल्यासारखे कामं पण नाही राहिलेत.
ॲमेझॉनमध्ये 10,000 रोबोट आहेत काम करायला, तिथं माणसाची गरजच नाही. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र रस्ते तयार होत आहेत. पहिलं माणसं भरपूर लागायचे, आता एकच मशीन ते पूर्ण रस्त्याचं काम करतं. का? कारण का त्याला आता जास्त माणसं लागत नाहीत. पहिले 100-100, 200-200 माणसं लागायची. मग तुमची बुद्धीचे स्किल वाढवावं लागणार आहे. तुम्ही चांगलं इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलात तर तुम्हाला जगभर डिमांड आहे. ज्याची आहे इंग्रजीवर कमांड त्याला जगभर डिमांड. ओके. तुम्ही इथं बसून अमेरिकेचं काम करू शकता तुमच्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर. आता बघा किती सुविधा आहे. तुम्ही कुण्या ग्रामीण भागात आहात, अगदी 500-600 किलोमीटरवर आहेत. कुणी नागपूरला आहे, कुणी नाशिकला आहे, कुणी पुण्याला आहे. गुजरातहून विद्यार्थी आहेत आपल्याकडे. ओके. इकडं लोह्याहून आहेत. बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे 600-500 किलोमीटरवर दुरून दुरून विद्यार्थी आपला क्लास जॉईन करतात. हाऊ इट इज पॉसिबल, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळं. मग मला एकच म्हणायचं आहे, तुमचं चांगलं इंग्रजीवर प्रभुत्व आलं तर तुम्ही अमेरिकेचं काम घरी बसून करता आणि पगार तुम्हाला इथल्यापेक्षा जास्त मिळतं. आता माझा एक विद्यार्थी अमेरिकेला काम करतोय. ओके. नितीन कंदारकर म्हणून आहे. तो इथं राहून अमेरिकेचं काम करतोय. महिन्याला त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे. येस. त्याची मुलाखत आपण तुम्हाला हे करूया. बरं झालं या निमित्तानं आठवलं मला. असे अनेक विद्यार्थी आहेत. मगाशी 1-2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक लेडीज आली होती. तिच्या मुलीची डिलिव्हरी करायला तिला अमेरिकेला जायचं होतं आणि तिथे इंग्रजी येण्यासाठी मग ती 55व्या वर्षी माझ्याकडे क्लास करत होती. कारण का जावई आणि मुलगी तिकडेच राहत होते. तिथे गेली की सर थोडं आपल्याला समजलं पाहिजे, काही गोष्टी आल्या पाहिजेत. मग मला तुम्ही किती, यू आर व्हेरी लकी दॅट की यू आर व्हेरी स्मॉल नाव. कोणी 5वीला आहे, कोणी 6वीला आहे, कोणी 8वीला आहे. म्हणजे या ज्ञानाचा उपयोग अख्ख्या आयुष्यभर तुम्हाला होऊ शकतो. येस. समजत आहे सर्वांना मी बोललेलं? लक्षात येतच असेल. तर असे प्रश्न पण आहेत, मी प्रश्न पण तुम्हाला पाठवतो. त्यानंतर काय करायचं, हाऊ फार इज युअर फादर, तुमचे पप्पा किती दूर आहेत. आता समजा तुमचा पप्पा इथून मुंबईला राहतोय, जर राहत नसेल तर म्हणायला काय हरकत आहे, आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. नाहीतर कोणी लगेच म्हणून नाही पप्पा माझे पप्पा, सर माझे पप्पा जवळच राहतात आणि मी कसं काय मुंबईला म्हणू, असं म्हणायचं नाही. वी हॅव टू लर्न, ही शिकायचं आहे आपणाला. मग माय फादर इज ओके अवे फ्रॉम मी नियर अबाउट 200 किलोमीटर्स. ओके. 2000 किलोमीटर्स, 500 किलोमीटर्स, काही लिहा. तुम्हाला उत्तर लिहिता आली पाहिजे. येस. हाऊ कम इज युअर फादर हिअर. आता तुम्हाला म्हणाय तुमचा बाप इथं कसं काय आहे, याला शब्द आहे हाऊ कम. हां हां. बरेच पोरं पोर आणि पोराच्या बापाला म्हणायचं नाही बरं काय, नाही तर तुम्ही तुमच्या बापाला म्हणाल पप्पा तुझा बाप इथं कसं काय आहे म्हणून. असं म्हणायचं नाही. म्हणलं तर म्हणलं काय नाही, पण तो आपलं कर्तव्य आहे त्यांची रिस्पेक्ट करणं म्हणून म्हणत राहायचं. मग याला शब्द आहे कस कायला शब्द आहे हाऊ कम. काय शब्द आहे हाऊ कम. मग मग उत्तर पण द्यायचं, माय फादर इज हिअर टू टीच यू. माझा बाप तुला शिकवण्यासाठी इथं आहे. हां. तुले ढ आहेस, तुला इंग्रजी बोलण्यासाठी इथं आहे. असं तुम्ही उत्तर देऊ शकता. येस. तर एक वेळेस आपण 10 प्रश्न टाईप करून देतो. तुम्ही तुमच्या आजोबांचं नाव लिहा. मग नंतर तुमच्या मामाचं नाव लिहा, मॅटर्नल अंकल म्हणलं की त्यावर 10 प्रश्न. तुमच्या जावयाचं नाव. आता पोरं म्हणतील सर आमचं लग्नच झालं नाही, जावई कसं काय, आहे की नाही. अरे कल्पना करायचं कुणालाही जावई. हां. गाढव गाढव म्हणा, गाढवाचं लग्न आहे नाही तसं काय, कुणाला काय जावई त्याचं नाव ठेवा. रमेश ठेवा, लिहा, मोहन लिहा, मारुती लिहा, काय बी जावयाचं नाव लिहायचं. त्याचे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज लिहित राहायचे. आपला सराव करायचा आहे. हं. येस. लक्षात आलं सर्वांना. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करू मग पहिल्या रिलेशनवर, ग्रँडफादरवर. तर सर्वांनी टाईप करायला लागा. हां. पहिला प्रश्न आहे बघा खाली, व्हॉट इज युअर ग्रँडफादर नेम. इथं फादर दिलं, तुम्ही ग्रँडफादरनं सुरुवात करा. एक एक प्रश्न लिहा, तिथं बघू बघू लिहा आणि उत्तर पण द्या. हां. व्हॉट इज युअर ग्रँड फादर नेम. प्रश्न आणि त्याचं उत्तर पण लिहा. मग आता आन्सर काय करणार, लिहा. माय ग्रँड माय ग्रँडफादर नेम इज. आता माझ्या आज्याचं नाव आहे बरं का, पोछीराम. तर तुम्ही तुमच्या आज्याचं नाव लिहा. येस. आता दुसरा प्रश्न काय होता. येस. दुसरा प्रश्न काय होता बघा. हां. येस.
एक मिनिट. आपल्याकडे वर जातं हे लवकर. व्हेरी गुड. एक मिनिट. येस येस. आता दुसरा प्रश्न आहे बघा. व्हॉट इज युअर फादर, म्हणजे तुमचे, आता इथं फादरच्या ऐवजी हे घ्यायचं, व्हॉट इज युअर ग्रँडफादर, तुमचे आजोबा काय आहेत. येस, तुमचे आजोबा काय आहेत. व्हॉट इज युअर फादर, मग त्यांचा व्यवसाय आहे माय ग्रँडफादर. हां, व्हॉट इज युअर ग्रँडफादर, GRAND. वर प्रश्न दिला आपल्या PDF मध्ये आहेत. हां, व्हॉट इज युअर ग्रँडफादर म्हणजे तुमचे आजोबा काय आहेत. मग आन्सर काय लिहिणार हो. मग माझे आजोबा शेतकरी आहेत, आन्सर काय होईल मग. किंवा कुणी रिटायर्ड पर्सन असतं, शिक्षक असतात, काय लिहायचं. हे काल्पनिक प्रश्न आहेत. हं. आता ना मला आजोबा नसतील तरी लिहायचं आहेत म्हणून. हां, माय माय grandfather my grandfather is, ओके, फार्मर, FARMER, फार्मर. येस. आता पुढचा तिसरा प्रश्न कोणी टाईप करेल का बरं, सांगेल. केलं का कुणी 10 प्रश्न टाईप. हां, येस येस. तिसरा प्रश्न टाईप करा बघू. व्हॉट इज युअर ग्रँडफादर. हां, तिसरा प्रश्न काय आहे बघा. येस, प्रश्न उत्तर टाईप करा. सुरेश दादा, व्हेरी गुड. येस येस. सूरज बडे, छान लिहिलं. हां, प्रश्न पण लिहिजा आणि उत्तर पण लिहिजा. हां, चला. हां, आता हे लिहिलं, व्हॉट इज युअर ग्रँडफादर. माधुरी डोंगरी, बरोबर मॅडम. हां, माय ग्रँडफादर इज नो मोर, आता बरोबर आहे, म्हणजे माझे आजोबा नाहीत. पण आता आपल्याला कल्पना करून प्रोफेशन लिहायचं आहे. इमॅजिन करायला काय लागतं, म्हणून आपण थोडं हे करायचं. समजा विचारताना मग कॉमन सेन्स ठेवून, प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून तुम्ही प्रश्न उत्तर देत जा. हे पण बरोबर आहे. यामुळे एखादा नवीन शब्द माहीत झाला. आता विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं पाहिजे, माय ग्रँडफादर इज नो मोर म्हणजे माझे आजोबा नाहीत, अर्थात जिवंत नाहीत, मेलेत, स्वर्गवासी गेलेत, असा त्याचा अर्थ. आता माझी आई नाही तर मी काय म्हणेल, माय मदर इज नो मोर, माझे वडील नाहीत, माय फादर इज नो मोर, अशा पद्धतीने. हां, नो मोर म्हणजे नाही. हां, यावर एक खूप मजा आली होती. माझ्याकडे एक PSI होते स्पोकन इंग्लिशच्या क्लासला, आणि मग त्याला त्यांच्या एका बॉसने, DSPने मॅसेज केला होता की माय फादर इज पास्ड अवे, माय फादर इज पास्ड अवे. याला वाटलं बुवा याचा बापा काय कुठली तरी परीक्षा दिली असेल आणि पास झाला असेल, त्याच्यामुळं मग ते शांत राहिला. आणि 2-4 दिवसाच्या नंतर मग मला विचारलं, सर एक प्रश्न होता हो म्हणे, आमच्या साहेबांनी मला मॅसेज केलं, काही समजच नाही गेलं. मग माय फादर इज पास्ड अवे, याचा बाबा आता कुठली परीक्षा दिला म्हणे पास्ड अवे म्हणायला. तर आता हे लक्षात घेतलं पाहिजे, पास्ड अवे म्हणजे मेला. पासष्टच्या पुढं अवे लावलं की मेला, म्हणजे माझे वडील स्वर्गवासी झाले असं त्यांना मॅसेज द्यायचा होता त्या PSIला. पण याला ती इंग्रजी न आली, त्यामुळे याला 4 दिवस जा दे, मला काहीतरी पास झाला असं मग बसला. मग शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. इंग्रजीचं हीच तर आहे. म्हणून व्हेन यू आर मीन्स अटेंडिंग द क्लास रेग्युलरली, सो डे बाय डे यू मे इन्क्रीज युअर ओकॅबलरी, यू मे इन्क्रीज युअर वर्ड्स पॉवर. ओके, देर आर मेनी लाईन्स लाईक दिस इन इंग्लिश. ओके, आपण जे समजतो तसं इंग्रजीचं नसतं. जसं आता इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे, आता इट इज रेनिंग, रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे, कॅट्स अँड डॉग्स म्हणजे कुत्रे आणि मांजर पडत आहेत असं होत नाही. तर याचा अर्थ असा होतो, मुसळधार पाऊस पडत आहे. आता मुसळधार पाऊस पडत आहे ते इंग्रजीतून म्हणायचं असेल तर इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं म्हणावं लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, हे आपणाला माहीत नसल्यामुळं मग एखादं वाक्य आलं की आपण चुकण्याची शक्यता असते. पण इंग्रजीचं वातावरण तयार करावं लागणार आहे.
त्यासाठी म्हणतो तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष साधे साधे बरेच गोष्टी समजून येतात आणि कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्ही स्वतः वातावरण तयार करा, तुमचे व्हिडिओ बनवत चला. आता याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवा सर्वांनी. ओके, यावर प्रश्न विचारा, एकमेकाला चर्चा, कुणी नसेल तर आपणच विचारून प्रश्न तयार करत राहायचे. जर असं केलं तर तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व येईल, नवीन नवीन शब्द माहीत होतील. मॅडमने छान लिहिलं नो मोर म्हणून आपण हे केलं होतं. चला पुढे. बऱ्याच जणी आता 10 प्रश्नांची उत्तरं लिहा तुम्ही. व्हॉट इज युअर ग्रँडफादर झालं. बाकीच्यांनी प्रश्न करा ना, 3रा 4था वर PDF मध्ये दिलेला आहे प्रश्न. पुन्हा एक वेळ शेअर करू का PDF? छान, बरेच जण लिहित आहेत. आता तुम्ही व्हॉट इज युअर ब्रदर नेम नाही. आता काय करा, एका रिलेशनवर 10 प्रश्न. हाऊ फार इज युअर ग्रँडफादर, हाऊ इज युअर ग्रँडफादर, हाऊ कम इज युअर ग्रँडफादर हिअर. तुमचा आजोबा इथं कसं काय आहे, तुमची आई इथं कसं काय आहे, तुमचा जावई इथं कसं काय आहे, भीक मागण्यासाठी. मग कसं म्हणायचं, माय सन इन लॉ इज हिअर टू बेग. BEG, बेग म्हणजे भीक मागणे. आणि बेगर म्हणजे भिकारी. आता बेगरची स्पेलिंग बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारली बरं काय, अनेक जणांना येत नाही. तर त्याची स्पेलिंग अशी आहे, हे MPSCला पण विचारलं. one minute, I will send that whatever I have written. बेगर BEGGAR असं असते बेगर. बेगर म्हणजे ज्याला घर नाही ते भिकारी, असं लक्षात ठेवायचं. तुम्ही थिंकिंग करायला लागा, इमॅजिन करायला लागा, लगेच तुम्हाला ते पाठांतर होऊन जातं. येस, तर अशा पद्धतीने आजचे तुम्हाला 10 प्रश्न समजले का? ओके, येस, समजले का? बघा आता काय करायचं, काय काय आहे बघा. मी आज रिव्हिजन करतो, आपला टाईम संपायला, त्याच्यानंतर मग एक गोष्ट सांगतो आणि आज आपण इथं थांबूया. येस, ओके. बघा, वन सन काय आहे, ग्रँडफादर. 2 शूज, ग्रँड अंकल. 3 ट्री, फादर. 4 डोर, अंकल. 5 वाईफ, फादर इन लॉ. 6 वीक्स, मॅटर्नल अंकल. 7 हेवन काय आहे, ब्रदर इन लॉ. 8 प्लेट, सन इन लॉ. 9 वाईन, निफ्यू. व्हॉट इज युअर निफ्यू नेम, व्हॉट इज युअर, असं प्रश्न करता येईल. आणि 10 हेन, ग्रँडसन. 10 रिलेशन पाठ झाले. उद्याला आपण अजून 10 रिलेशन पाठांतर करूया. असे 20 रिलेशन होतात आणि 20 रिलेशनवर 10 प्रश्न विचारायचे, म्हणजे तुम्हाला 200 प्रश्न तयार होतात. आणि 200 प्रश्न आपण आपल्या मुलांसोबत, आपल्या भावांसोबत, आपल्या मित्रांसोबत चर्चा जर करू लागलात, त्यांनी प्रश्न उत्तर घेऊ लागलात तर सहज. आता हे मी तुम्हाला 10 शिकवलं म्हणजे 20 झाले. बघा कसे झाले 20. ग्रँडफादर, त्याच्या बायकोला ग्रँड मदर म्हणतात. ग्रँड अंकल, त्याच्या बायकोला ग्रँड अंकल्स वाईफ म्हणतात. ओके, त्यानंतर फादरच्या बायकोला मदर, स्त्रीलिंगी. त्यानंतर 4 डोरवर काय, अंकलच्या बायकोला आंटी. त्यानंतर 5 वाईफ, फादर इन लॉ, सासरा. मग सासूला काय म्हणतात, मदर इन लॉ. म्हणजे तुम्हाला मी 10 पाठांतर करून घेतलो ना, त्याचे पुन्हा स्त्रीलिंगी पाठांतर केलं की 20 होतात. आणि ते आपण तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे. मग असे 20 जर नाते घेतलं होतं आपण, तर 20चे 40 होतात. आणि 40 नात्यांवर तुम्ही जर कदाचित 10 प्रश्न विचारू लागले तर 400 प्रश्न तुमच्या डोक्यात असतात. लक्षात आलं का तुम्हाला? मग आतापर्यंत मला सांगा, तुम्हाला 400 प्रश्न विचारण्याची क्षमता होती का हो? आता जसं 100ची आहे, याच्यात पाठ करणं काहीच नाही. बोटं कुठं सोबतच राहतात. कधी आता तुम्ही उठले की पांघरून घेऊनही म्हणू शकता. 1 सन, ग्रँडफादर. 2 शूज, ग्रँड अंकल. 3 ट्री, फादर. 4 डोर, ओके, अंकल. 5 वाईफ, फादर इन लॉ. 6 वीक्स, मॅटर्नल अंकल. 7 हेवन, ब्रदर इन लॉ. आता ब्रदर इन लॉ म्हणजे भाऊजी, आणि सिस्टर इन लॉ म्हणजे वहिनी किंवा साली. ओके, 8 प्लेट, सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे जावई. मग सूनला काय म्हणतात, डॉटर इन लॉ म्हणजे सून. 9 वाईन, निफ्यू म्हणजे पुतण्या, आणि पुतणीला म्हणतात नीस. ग्रँडसन म्हणजे नातू, आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात. बघा 20 तुम्हाला नाते पण पाठांतर झालेले आहेत. असे 40 नाते तुम्हाला पाठांतर पण आपण करून घेतोय. येस, वेळ संपत आलाय. गोष्ट सांगायची का मला व्हॉट्सअपवर
हे करा ऐकायचं तर. येस, वास्तविक पाहता आता न्यायमूर्ती सरस क्लास घेत आहेत आणि ते चांगलं शिकवतात. पण मी म्हणलं तुमच्याशी एक वेळ संवाद व्हावा आपला आणि काहीतरी नाविन्यपूर्ण शिकवावं. आजचा क्लास कसा वाटला हे कमेंट माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही सर्वांनी लिहा. व सरांना म्हणजे सरांचा तर तुम्हाला चांगला वाटत असतो, पण मला पण आता थोडं टेक्नॉलॉजीचा वापर आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत तुमच्याशी हितगुज करून काही गोष्टी शिकावं म्हणून कसं वाटलं तेही करायचं आहे. गोष्ट ऐकायची. यस यस म्हणत आहेत बरेच जण. ओके, चला पहा, गोष्ट आजची सांगतो तुम्हाला सर्वांना. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. गोष्टीचा उद्देश हाच आहे की बा तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि असं आपण सातत्यानं 365 दिवस गोष्टी सांगत राहतो. कारण का, माणूस बदलतो विचारामुळेच बदलतो. याच जन्मात एखादा माणूस शिपाई होतो किंवा याच जन्मात एखादा माणूस कलेक्टर होतो. कलेक्टर होण्यासाठी दुसरा जन्म घेण्याची गरज नाही. ओके, मग त्यासाठी फक्त तुमचे विचार बदलावे लागतात. गोष्ट अशी आहे, एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये खूप मोठा एक विद्वान माणूस राहत होता. त्या विद्वानाची ख्याती एवढी होती, तो सातत्याने व्याख्यान देत या शाळेत त्या कॉलेजमध्ये इकडे जायचा. आणि मग त्याचा मुलगा जो आहे, तो मुलगा त्या राजाचा दरबार जसा भरला त्या पुढूनच तो शाळेला जात राहायचा. एकवेळेस राजाच्या पुढे प्रश्न पडला, याचा बाप तर खूप हुशार आहे, जगभर व्याख्यान देतोय, आणि याचा मुलगा हुशार आहे की नाही हे बघूया. मग तो काय करतो, तो शाळेत निघाला की तो राजा त्याला बोल, अरे इकडे म्हणे, हे बघ म्हणे, माझ्या हातामध्ये एक सोन्याचं आणि एक चांदीचं नाणं आहे. सोन्याचं आणि चांदीचं नाणं आहे. तर यातलं सोन्याचं नाणं कोणतं ते ओळख म्हणायचा. दोनात त्या मुलानं काय करायचं, काही क्षणामध्येच चांदीच्या नाण्याला उचलायचं आणि म्हणायचं हे सोन्याचं आहे म्हणायचा. राजा म्हणायचा किती मूर्ख आहे म्हणे, बाप इकडे व्याख्यान देत जातोय, एवढी त्यांची पुस्तकं आहे, तेवढा मोठा आहे, आणि पोराला मात्र काही समजत नाही म्हणे. त्याला सोनं आणि चांदीतला फरक समजत नाही. मग तो काय करायचा, तो चांदीच मग जग म्हणजे आज बसलेले सर्वजण माणसं पण हसायचे, त्यांना मजा घ्यायची आणि तो निघून जायचा. मग पुन्हा तो दररोज शाळेत जाताना यांना बरं वाटायचं, माणसं हसायची, राजाला वाटायचं जाऊ दे एखादं चांदीच नाणं चालले काय फरक पडाय गेले. पण त्याला जोपर्यंत समजत नाही सोनं आणि चांदी, तोपर्यंत आपण काय करूया याला विचारत राहत म्हणे. मग तो पुन्हा, अरे इकडे म्हणे, सांग बरं याच्यातलं सोन्याचं नाणं कोणतं आणि चांदीचं कोणतं. लगेच तो चांदीचं उचलायचा आणि सोन्याचं म्हणायचा. राजा आणि ते आजूबाजूची सर्व दरबारातली माणसं आणि राज्यातली माणसं हसायची आणि तो समोर जायचा. असं 3 महिने झालं. त्याच्याकडे 90 नाणी जमा झाले आणि योगायोग 3 महिन्याच्या नंतर, ओके, त्याचे वडील आले होते विद्वान, आणि ते राजाच्या फोन चालले. राजा म्हणला, अहो इकडे म्हणे, काय म्हणे तुम्ही जगाला ज्ञान द्यायले, एवढं व्याख्यान द्यायले, एवढं प्रसिद्धीला आहात, आणि तुमच्या पोराला सोन्याचं नाणं चांदीचं नाणं समजत नाही म्हणे, मुलाला काय शिकवत नाही म्हणे. त्याला राग आला, माझं पोरगा असं कसं काय एवढं बेकूफ आहे म्हणून, आणि तू खूप हुशार आहे, वर्गातही हुशार आहे, असं कसं होऊ शकते. तो पळत पळत घरी गेला आणि बोलवला पोराला, इकडे रे म्हणे, यातलं सोन्याचं नाणं आणि चांदीचं नाणं कोणतं सांग म्हणे. पोरानं एका सेकंदाचा विचार न करता लगेच सोन्याचं नाणं उचलला आणि म्हणला, पप्पा हे सोन्याचं नाणं आहे म्हणे. मग म्हणला, अरे मूर्खा, मग त्या राजाच्या दरबारामध्ये तू चांदीचं नाणं उचलूनच कसं काय सोन्याचं म्हणत होतास. अहो पप्पा म्हणे, राजा माझ्यासोबत खेळ खेळत होता म्हणे, तर त्यांना मी खेळ खेळूच दिलो नाही म्हणे, मीच त्याच्यासोबत खेळ खेळलो म्हणे. जर मी पहिल्याच दिवशी हे सोन्याचं नाणं म्हणलो असतो तर एकच नाणं मी जिंकलो असतो म्हणे. आज मी 3 महिन्यापासून चांदीच्या नाण्याला सोनं म्हणतो म्हणून मी 90 नाणे घरी आणलो म्हणे, आणि त्यातून मला अनेक सोन्याचे नाणे विकत घेता येतात म्हणे. आता ह्या गोष्टीतून हे शिकलं पाहिजे की जग काही म्हणो, तुम्हाला मूर्ख म्हणो, शहाणा म्हणो, काय म्हणो, तुम्ही जर जगाला मूर्ख बनवला तरच तुम्ही शहाणे आहात. हां, आणि त्यांच्यासारखं जर प्रतिक्रिया दिलात तुम्ही तर तुम्ही तिथं संपता. ओके, जगाने काय म्हणू, तुम्हाला कसं आहे, मी काय केलं, मी बोटावरच इंग्रजी बोलायला शिकलो. आता बोटावरच तुम्हाला शब्द पाठांतर, असे 10,000 वाक्य मी नॉनस्टॉप बोलतो, माझे विद्यार्थी पण बोलतात. ओके, ते लिहून पण काढतात, त्याचं PDF पण मी तुम्हाला पाठवतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, जग काही म्हणू, तुम्हाला स्वतःला हुशार व्हायचं आहे जगासाठी. म्हणून आपल्या तर ही चूक व्हायली की आपण जगाला दाखवण्यासाठी काहीतरी करू लागलो. त्यांनी तशी बॅग घेतली, पोरे तशीच बॅग घेतात, त्याने जशी गाडी घेतली आपण तशीच गाडी घेतो. ओके, हां, त्यांना हा सोडून चालवतो, आपणही चालतो, ते मरून जातो, मग एक दिवस येई मरून जातं. तुम्ही स्वतः बुद्धीचा वापर करा, जग म्हणालं म्हणून काही करू नका. तर म्हणून
सर्व विद्यार्थ्यांना पण विनंती आहे, अशा अनेक गोष्टी आपण सांगत असतो. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत बसा. जर काय मत म्हणून याच्यातून भरपूर मोठं परिवर्तन होतं. विद्यार्थीसुद्धा चांगला अभ्यास करतात, मुली पण लागतात, आईला पण लक्षात येतं. पण सर्वांनी हा क्लास केला पाहिजे आणि आपले विद्यार्थी वाढवले पाहिजेत. तुम्हाला समजू लागलं, तुम्हाला फायदा व्हायला, तर तुम्ही बाकीच्यांना वाढवा. असं सातत्यानं आपण 1-1.5 वर्ष माझ्यासोबत न्यायमूर्ती सरांसोबत राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमची चांगली तयारी करून घेऊ. ओके, 3 महिने झाले की तुम्ही जी काय फी आहे ती देत राहा. ओके, आपण अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपण फी घेत असतो. अनेक शाळा, कॉलेजेस वगैरे बरेच 3,000 रुपये देऊन आपल्याकडे अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकीलसुद्धा आहेत. हां, ओके. दुसरीकडे लाखो रुपये घेतात. ते लाखो रुपये तुमचे भविष्यातले वाचावे, तुमचं पैसे वाचावे, तुमच्या पिढ्यांचे येणाऱ्या मुलांचे सुद्धा पैसे वाचावे म्हणून हा उपक्रम राबवला जातो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं. आजचा क्लास कसा वाटला तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगा. तुम्हा सर्वांना इंग्रजी बोलण्यासाठी शुभेच्छा. आज आपण इथंच थांबूया. गुड नाईट. थँक्यू.